आता वळतो अतिशय महत्त्वाची बातमीकडे। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये नागरी वस्तीत 2 बिबटे शिरलेत। बिबट्याच्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते आणि तिथला हा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। या क्षणाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत आणि या बिबट्याचा शोध घेतला जातोय। तर काही वन अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर घरामध्ये बिबटे शिरल्याची एकीकडे आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय, तर दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नागरिक जखमी झालेला आहे। या जखमी नागरिकाची ही दृश्य आपण पाहू शकतो। तर अगदी 2 दिवसांपूर्वीच अशीच घटना कोल्हापूरमध्ये देखील घडली होती। त्या ठिकाणी त्या घटनेमध्ये देखील काही नागरिक जखमी झाले होते। पोलीस ऑफिसर्स होते जे त्या बिबट्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत होते। त्या बिबट्याने त्या पोलीस ऑफिसरवरती देखील हल्ला चढवला होता, त्यांना जखमी केलं होतं। मात्र 2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला रेस्क्यू करण्यात, त्याला पकडण्यात यश आलं होतं। मात्र गेल्या बऱ्याच वेळापासून नाशिकमध्ये देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। एक नव्हे तर 2 बिबटे हे नागरी वस्तीमध्ये शिरलेले आहेत आणि भर वस्तीमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार आपण पाहू शकतो। घरामध्ये बिबटे शिरल्याची ही सीसीटीव्ही फुटेजची दृश्य आपण पाहू शकतो आणि दुसरीकडे या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नागरिक जखमी झालेला आहे, त्याच्या हाताला दुखापत झाली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी गाव वस्तीमध्ये बिबटे शिरतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, आपण पाहतोय बराच वेळापासून 2 बिबटे नागरी वस्तीमध्ये शिरलेले आहेत, त्यांना पकडण्याचा थरार सुरू आहे। आता या क्षणाला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? काही कपडे किंवा कागदपत्र असतील हे देखील पाहायला आहे। त्याच्या मागच्या परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांकडून या ठिकाणी या परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि त्यामुळे बिबट्याला पकडण्यामध्ये शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते, अडचणी येत होत्या आणि त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांनी या सगळ्या ठिकाणी आता पोलिसांची अतिरिक्त कुमक असेल, वन विभागाची अतिरिक्त कुमक या ठिकाणी बोलवलेली आहे आणि हा सगळा परिसर आता रिकामा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि इथून कुणीही जाणार नाही अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। समोर याच परिसरामध्ये काही वेळापूर्वी बिबट्या शिरलेला होता आणि त्या ठिकाणीच पहिल्यांदा बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न जे आहे ते करण्यात आलेले होते। बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र बिबट्या त्या ठिकाणाहून दुसऱ्या परिसरामध्ये पळून गेलेला आहे। त्यामुळे आता बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी किंवा कशा पद्धतीने बिबट्याला पकडता येईल याचा विचार, याचा पर्यायांचा शोध सध्या वन विभागाकडून घेतला जातोय। मात्र काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी आलेले होते, रेस्क्यू ऑपरेशनची देखील माहिती घेतलेली होती आणि बिबट्यांची जी वाढती संख्या आहे ती खरं तर चिंताजनक आहे आणि बिबट्यांचे मानवांवरचे जे वाढते हल्ले आहेत ती देखील एक प्रकारची आपत्ती आहे। त्यामुळे राज्य सरकार बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। वनताराचा देखील पर्याय, म्हणजे बिबट्यांना वनतारामध्ये पाठवण्याचा पर्यायाचा देखील विचार करू अशा पद्धतीची माहिती देखील गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता सध्या हा सगळा परिसर निर्मनुष्य केला जातोय। या परिसरामध्ये जी घरं आहेत त्या नागरिकांना देखील आपल्या घरामध्येच थांबण्याच्या सूचना प्रशासनाकडून, पोलिसांकडून देण्यात आलेला आहे।